Hi students, 10th standard मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्यामध्ये आवश्यक असणारी बरीचशी उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. परंतु आपण जर क्वेश्चन पेपरचं स्वरूप पाहिलं तर क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A हा टोटली ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. आणि आपल्या या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये देर आर 12 ॲक्टिव्हिटीज आर इन्क्लुडेड आणि त्या तुम्हाला या ठिकाणी सोडवायच्या आहेत. त्याचाही सराव तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. हा झाला एक्झाम्पलच्या संदर्भातला भाग. आपला आजच्या व्हिडिओचा जो कन्सेप्ट आहे तो आहे सिमिलर ट्रायंगल. नेक्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर इज दॅट सिमिलर ट्रायंगल. In the previous standard, we learned the concept of a similar triangle. जरी तो शिकलेला असलो आपण तरी सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण तो रिकॉल करूया. ओके, look at here, given a triangle ABC and triangle PQR. In both the triangles, if angle A is congruent with angle P. आता इथं जे आयडेंटिटी मार्क करून दाखवलेली जे अँगल आहेत, समान आयडेंटिटी मार्क आहेत ते कॉन्ग्रंट असणार आहेत, हे लक्षात घ्या. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू अँड अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर. ओके, that means here for a given one-to-one correspondence between the vertices of the two triangles, all three angles of the first triangle are congruent with all three corresponding angles of the second triangle. That's the first condition. Then second condition, all three sides of the first triangles are proportional with the sides of the another triangle. That means here AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. Meaning of that statement is that the all three corresponding sides are in a proportion. Then we say that triangle ABC is similar with triangle PQR. Using the sign right here, that is triangle ABC is similar with triangle PQR. ही सिमिलॅरिटीची कंडिशन आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही ट्रायंगलच्या व्हर्टायसेस मध्ये 6 करस्पॉन्डन्स असतात. त्या 6 करस्पॉन्डन्स पैकी आता इथं जो करस्पॉन्डन्स एक्झिस्ट केलेला आहे तो कुठला आहे बघ. इथे मी लिहितो ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स PQR. हा जो करस्पॉन्डन्स आहे या करस्पॉन्डन्स नुसार बाय दॅट करस्पॉन्डन्स वी राईट हिअर all three angles of the first triangle are congruent with corresponding all three angles of the second triangle and all sides of the first triangles are proportional with the corresponding sides of the other triangle. Then we say that two triangles are similar here. Okay, तो जो correspondence आहे तो इथं या ठिकाणी काय दाखवतो, सिमिलॅरिटीची कंडिशन दाखवतो. आता इथं किती कंडिशन झाल्या, 3 अँगल्स. ओके, किती कंडिशन झाल्या, 3 angles and 3 sides are in a proportion. That means here 6 condition. ओके, इथे किती कंडिशन झाल्या, 6 कंडिशन झाल्या. मग प्रत्येक वेळेस 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवण्यासाठी या 6 कंडिशन सॅटिस्फाय करावं लागतील का? That means the necessary conditions. There are 6 necessary conditions. Which are that? Look at here. 3 sides are in proportion and 3 angles are in a proportion. That means totally 6 conditions. Which conditions are said to be the necessary conditions? मग प्रत्येक वेळेस आपल्याला 2 ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी हे 6च्या 6 घटक दाखवणं आवश्यक आहे का? ओके, नेसेसरी आहे का? नाही. मग काय केलं पाहिजे, स्पेसिफिक conditions, only 3 of them that are known as the sufficient conditions. ओके, या 6 कंडिशन पैकी फक्त जर आपण 3 कंडिशन्स अशा शोधून काढल्या की त्या स्पेसिफिक कंडिशन्स असतील
की त्या स्पेसिफिक 3 कंडिशन्स आपण शोधून काढल्या आणि त्याच्यानुसार जर आपण या ठिकाणी या दोन ट्रायंगल मधली सिमिलरिटी मानली, that means that specific conditions are known as the sufficient conditions. Look at here, that's known as the sufficient conditions. Okay, मग त्या sufficient conditions चा जो ग्रुप तयार होईल, a group of such sufficient conditions are known as the test of a similarity of a triangle. ओके, म्हणजेच काय की हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवण्यासाठी जरी 6 कंडिशन्स नेसेसरी असल्या तरी सुद्धा त्या 6 कंडिशन्स पैकी आपण काही स्पेसिफिक कंडिशनचा विचार केला आणि त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुप ऑफ स्पेसिफिक कंडिशन्स आर नोन ॲज द टेस्ट ऑफ अ सिमिलरिटी. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन आवर 10th स्टँडर्ड सिलेबस. मग आता पुढे काय आहे, ग्रुप ऑफ सच कंडिशन्स सफिशियंट कंडिशन्स आर नोन ॲज टेस्ट ऑफ अ सिमिलरिटी. मग तो कोणता ग्रुप आवश्यक आहे, कुठलाही घेऊन नाही चालणार, त्याला एक ठराविक क्रम आहे, त्याला एक या ठिकाणी विशिष्ट अशी स्पेसिफिक असं या ठिकाणी त्याला क्रम ठरवलेला आहे. कुठला क्रम आहे, मग ग्रुप ऑफ सच सफिशियंट कंडिशन्स आर नोन ॲज द टेस्ट ऑफ अ सिमिलरिटी. वन ऑफ देम इज दॅट द अँगल test of a similarity. Okay, that is the first condition. Look at the figure. For a given one-to-one correspondence between the vertices of the triangle, in which triangle? In a triangle ABC and triangle DEF. या दोन ट्रायंगलचा विचार करूया. आता या दोन ट्रायंगल मध्ये कोणता करस्पॉन्डन्स एक्झिस्ट झालेला आहे, इथं जो आयडेंटिकल मार्क्स दाखवलेले आहेत ते अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. मग त्याच्यावरून करस्पॉन्डन्स ठरवला कुठला, ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन DEF हा 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे. मग आता या 1-to-1 करस्पॉन्डन्स नुसार काय काय दिसतं आपल्याला फिगर मध्ये, angle A congruent with angle D. Okay, also here angle B is congruent with angle E and angle C is congruent with angle F. म्हणजे काय झालं, for a given 1-to-1 correspondence between the vertices of that two triangles, all three angles of the first triangle are congruent with all three corresponding angles of the second triangle. Then we say that the two triangles are similar by A test means angle test. Therefore we write here triangle ABC is similar with triangle DEF by A test of a similarity. Understand? Next test which is comes from easily from the first test, it is only AA test. It is a corollary of the first test. Okay, AA test. काय AA टेस्ट, आता इथं तिन्ही अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्व्हर्ट झाले. आता या टेस्ट मध्ये फक्त दोन अँगलचा विचार करायचा आणि ओके. आता याच्यामध्ये पहा, फॉर अ गिवन 1-to-1 correspondence between the vertices of a triangle there exists a correspondence PQR XYZ. हा करस्पॉन्डन्स इथे एक्झिस्ट झाला. म्हणजे कुठल्या, इन अ ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ. ह्याच्यामध्ये कुठला करस्पॉन्डन्स, बाय PQR 1-to-1 करस्पॉन्डन्स XYZ. या करस्पॉन्डन्स नुसार ओनली angle Q is congruent with the corresponding angle Y in the another triangle and angle R is congruent with angle Z. Therefore we say that triangle PQR is similar with triangle XYZ, give as the reason only the AA test of similarity, and it is a corollary of the first test or the AA test. Okay, now we are going towards the new test, side angle side test of a similarity. Look at the figure. In a triangle PEN and a triangle CAT, in a triangle PEN and a triangle CAT, in both the triangles
बाय करस्पॉन्डन्स PEN 1 to 1 करस्पॉन्ड विथ CAT या ह्याच्यानुसार या करस्पॉन्डनुसार टेक द रेशियो PE upon CA. What is the ratio? And is equal to 2 upon 4. That means it get 1/2. And also we take the ratio of EN upon 80. What is the ratio? 1.5 upon 3. That means it is also 1/2. Okay, that is we say that here PE upon CA is equal to EN upon 80. That means the two sides are comes in a proportion. Okay, and here angle E is congruent with angle A. ओके, म्हणजे पुन्हा एकदा पहा की दिलेल्या दोन ट्रायंगल मध्ये 6 करस्पॉन्डन्स पैकी जर एक करस्पॉन्डन्स कोणताही एक करस्पॉन्डन्स एक्झिस्ट झालेला असेल आणि त्यांच्या कोणत्याही दोन साइड प्रपोर्शन मध्ये असतील आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असलेले जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, देअरफॉर वी से दॅट ट्रायंगल PEN is similar with triangle CAT by the side angle side test of similarity. समजली टेस्ट? पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, ह्याच्यामध्ये दोन साइड मध्ये इन्क्लूड झालेला अँगल आणि इकडेही दोन साइड मध्ये इन्क्लूड झालेला अँगल, साइड्स या प्रोपोर्शन मध्ये येणार आहे आणि त्यांच्यामधले अँगल्स हे कॉन्ग्रुएंट येणार आहे. त्यावेळेस या ठिकाणी काय होणार आहे, साइड अँगल साइड टेस्ट होणार आहे. Now we are going to the third test of a similarity, is that the side test. Consider two triangle PQR and triangle LMN. By correspondence PQR LMN या correspondence नुसार आपण कन्सेप्ट विचार घेऊया. PQ upon LM हा रेशो फाइंड आउट करूया. काय येते पहा, 6 upon 3. That means here we get 2 upon 1. That's simply 2. Okay, that similar way we write here QR upon MN हा रेशो आपण इथे विचार घेऊया. 8/4. Once again we get 2. That is similar way we take the ratio PR upon LN is equal to 10 upon 5. We get the ratio 2. Look at here, from first, second and third. First, second and third we get PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. Okay, from first, second, third we get the PQ upon LM is equal to PQR upon MN is equal to PR upon LN. What is the meaning of that statement? Yes, all three sides are in a proportion. That means for a given 1-to-1 correspondence between the vertices of two triangles, all three sides of the first triangles are in a proportion with all three sides of the second triangle. Then we say that the two triangles are similar. That means here, that is we write here triangle PQR is similar with triangle LMN by side test of similarity. ज्या ज्या ठिकाणी सिमिलरिटी कन्सेप्ट येईल त्या ठिकाणी दोन ट्रायंगलची सिमिलरिटी लिहित असताना काही थेरम आपल्याला प्रूव्ह करत असताना ह्या तीन टेस्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. तीन टेस्ट अँड अँगल टेस्ट करोलरी AA टेस्ट, म्हणजे अशा या चार प्रॉपर्टीज या चार कन्सेप्टचा वापर करून आता आपण इथून पुढे एक्झाम्पल सोडवणार आहे. 6 कंडिशन जरी सिमिलरिटीसाठी आवश्यक असल्या तरी सुद्धा त्यातल्या काही स्पेसिफिक कंडिशनचा आपण विचार केला. कुठल्या अँगल, सेकंड कंडिशन साइड अँगल साइड आणि थर्ड कंडिशन साइड कंडिशन.
and that a group of such specific conditions are known as the tests of a similarity of triangles. ओके, त्याच आपण या ठिकाणी पाहिजे. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. ओके, नाउ वी स्टॉप हियर. The remaining part of the chapter we will see in the next video. Be safe and take care.